मी तुझा मजनू तू माझी लैला, मी तुझा मजनू तू माझी लैला. तू माझा लब जानू पहिला पहिला, तू माझा मजनू मी तुझी लैला. नवीन गाणं आलं आहे आणि काय सांगाल हे नाव ऑलरेडी फेमस आहे त्याला असं म्हटलं जातं नवीन कपल्सला काय सांगाल या गाण्याच्या निमित्ताने? आय थिंक त्याचं टायटलचं क्रेडिट तर कम्प्लिटली आपल्या कंपोजरला जातं प्रशांत दादाला. आणि छान कॅची सॉन्ग आहे, पेपी सॉन्ग आहे आणि प्रेक्षकांना ते आवडतंय कारण अशा गाण्यांना अजून जास्त प्रेम मिळतं कारण यूथ जनरेशन जी आहे आपली ते कनेक्ट करू शकतात, खूप व्हिडिओज बनवू शकतात, त्यांचे पाय थिरकतात आणि गाणंही काहीचं तसंच बनवलं आहे. आम्ही खूप मजा घेऊन गाणं गायलोय. गाण्याचे जे शब्द असेल तुम्ही ऐकाल तर खूप पेपी, खूप कॅची लिरिक्स आहेत. सो आम्ही ते गायलो आणि त्याला न्याय दिलाय तो ह्या दोघांनी आणि कम्प्लिटली जी बिहाइंड द कॅमेरा जी टीम काम करते. सो इट्स अ टीम वर्क आणि खूप छान झालंय गाणं. आम्हाला छान वाटतंय. अगदी काहीच दिवसांमध्ये 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले आहेत. सो टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि प्रेक्षकांना खूप मोठा थँक्यू की तुम्ही इतकं प्रेम देताय आमच्या गाण्यामध्ये. बरं तुम्हा दोघांचं हे कदाचित पहिलं सॉन्ग एकत्र एकत्र पहिलं पहिलं song सॉन्ग आहे. आहे. कसा होता एकमेकांसोबतचा एक्सपिरियन्स आणि जेव्हा कळलं की एकमेकांसोबत काम करायचं आहे कसं वाटतं? आम्ही दोघं कधी बोललो सुद्धा नव्हतो एकमेकांशी आणि फर्स्ट मीट होती. मला वाटलं ह्याच्याशी माझी बॉन्डिंग होईल की नाही, कारण सॉन्ग करणं म्हणजे त्याला केमिस्ट्री लागते. तर ती मेन गोष्ट आहे. तर ती आमच्यात खूप छान झाली आणि ते सर्वांना दिसतंय आणि खूप छान वाटलं ह्याच्यासोबत काम करताना. आणि मेन त्याच्यामध्ये सोनाली ताईचा व्हॉइस आहे आणि प्रशांत सरांचा आहे, तर मग खूपच मोठी गोष्ट आहे. तर मला तर खूप मजा आली सॉन्ग करताना. आमची ओळख नव्हती आधी काहीच. तर त्याच्यानंतर मला रोहित दादा म्हटला की तनू आहे अपोजिटला. मी म्हटलं अच्छा. नंतर मग दादानी म्हटलं की तिला तू पिक करायचे ऑन दी वे येताना. मी म्हटलं ठीक आहे. मी तिला पिक केलं तेव्हाच कळलं की काही नाही, असं नॉर्मल आहे एकदम. म्हणजे लगेच बॉन्ड झाला आमचा आणि असं लगेच बोलायला लागलो आम्ही खूप चांगलं चांगलं. सो एवढंच होतं. पण आता हा जेवढा शांतपणे बोलतोय तसं सेटवर हा अजिबात नव्हता, बिलकुल नाही आहे. पण ठीक आहे, आज तो पण आमचे ऑन स्क्रीन लैला मजनू आज इकडे आहेत. तर दोघांनी खूप छान काम केलं आहे. आणि सोनालीबद्दल काय सांगू, म्हणजे आम्ही आता दुसरं सेकंड सॉन्ग करतोय. तर म्हणजे ह्या गाण्याची माझी पहिली चॉईस सोनालीच होती आणि फायनली तिने गाणं गायलं आहे आणि आज गाणं ट्रेंड करतं आहे. म्हणजे यूट्यूबवर आज 1 मिलियन व्ह्यूज आम्ही पूर्ण केले आहेत. रील्सवर तुम्ही बघाल तिकडे आता लैला मजनूच गाणं ट्रेंड करतं आहे. तर खूप मजा येते, खूप खुशी होते. म्युझिकसाठी सगळ्यांना सोनाली सोनाली हा आवाज हवा हवासा वाटतो. सोनाली तुला कसं वाटतं? मला खूप छान वाटतं जेव्हा मला कळतं की मला एखाद्या गाण्यासाठी निवडलं जातं आहे, कन्सिस्टंटली निवडलं जातं आहे. आणि प्रत्येक जणासाठी मी काम करते, पण प्रत्येक लेबलसाठी सुद्धा मी कन्सिस्टंटली जेव्हा मला काम मिळतं तेव्हा खूप छान वाटतं. छान यासाठी वाटतं की आपल्यावर जे कंपोजर आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांचा इतका विश्वास आहे की मी या गाण्याला न्याय देऊ शकते असं त्यांना कुठेतरी वाटतं आणि मला ते खूप छान वाटतं. मी खूप ग्रेटफुल आहे. मी नेहमी हे म्हणते की मला म्हणजे खूप ग्रेटफुल फील करते मी या गोष्टीबद्दल की माझ्याकडे गाणी येतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं मला करायला मिळत आहेत. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. प्रत्येक आर्टिस्टचं तेच असतं की मला वेगवेगळ्या पद्धतीची गाणी करायला मिळावी. सिंगर्सचंही तेच असतं की तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडतं आणि मला स्पेशली खूप आवडतं एक्सपेरिमेंट करायला. आणि एका जॉनरला स्टिक टू नाही राहायचं. असं आहे की सगळी गाणी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आपल्या आवाजामध्ये. आणि गाणी तर मिळत आहेत, काम मिळतं आहे, पण त्यासोबत मला असं वाटतं की प्रत्येक गाण्याला प्रेक्षक तितकंच प्रेम देतात. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ते प्रेम पण मिळतं, गाण्यांना एक लेवलवर पोहोचवलं जातं. सो खूप मोठा थँक्यू प्रेक्षकांनाच आहे त्यासाठी. आणि मी कन्सिस्टंटली काम करते चांगलं, पण त्यामागे कम्प्लीट सपोर्ट जो आहे तो ऑडियन्सचा आहे. हा सपोर्ट असाच राहू द्या. बरीच गाणी आपली येत आहेत अजून छान छान. सो स्टे ट्यून्ड. ओके. गाणं जेव्हा शूट झालं आणि अगोदर रेकॉर्ड झालं काही असं वेगळं वाटलं का तुम्हाला की आमच्या मनात हे असं घडणार होतं पण हे इथे असं घडतंय, असं काही झालं होतं का? ॲक्च्युली लैला मजनू जेव्हा आता मला सांगायला आवडेल की जेव्हा मी गाणं रेकॉर्ड केलं होतं तेव्हा गाण्याचं जे म्युझिक होतं, कम्प्लीट अरेंजमेंट जे होतं ते वेगळं होतं. ते थोडं अनप्लग टाईपमध्ये होतं जेव्हा मी गाणं रेकॉर्ड केलं. त्यानंतर ह्यांचं शूट झालं काही महिन्यांनी रिसेंटली. आणि शूटनंतर असं दादाला सांगण्यात आलं की
थोडंसं डान्सिकल करायचं आहे याला, कारण हिरो हिरोईनना डान्स करताना दाखवायचं आहे. मग ते म्युझिक जे होतं ते कम्प्लिटली चेंज केलं. अगदी रेकॉर्डिंगच्या नंतर, शूट झाल्याच्या नंतर म्युझिक चेंज केलं. आणि असं हवं होतं, असं झालं बद्दल मी हे म्हणेन की एक्सपेक्ट केलं होतं एक, की असं गाणं आहे, छान डान्सिकल मजेदार गाणं आहे, ते असं व्हायला हवं. पण जेव्हा ते बघितलं ऑन स्क्रीन तेव्हा ते त्याच्यापेक्षा बेटर टर्नआउट झालं आणि आपल्या ॲक्टर्सने अप्रतिम काम केलं आहे आणि छान न्याय दिला आहे ऑडिओला. मला वाटतं हे आहे की आम्ही एक एक्सपेक्ट केलं होतं इतकं छान व्हायला हवं, पण ते त्यापेक्षा छान झालंय. तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की आपलं गाणं ट्रेंडवर असलं ना की खूप कोलॅबरेशन्स येतात, खूप फॅन्सचे मॅसेज येतात. कसं डील करते या सगळ्या गोष्टींची? ज्यांची म्हणजे असतात खूप त्यांनी चांगले केलेले असतात, नाहीतर मग काहीतरी वाटतं की अरे खूप चांगलं केलंय, त्याचे कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करतो आणि त्याचे प्रत्येक म्हणजे स्टोरी प्रत्येकाच टाकतो आम्ही की त्याचं छान आहे तर टाकणार स्टोरीला त्यांना. सो अजून बनवा रील्स, खूप अजून प्रेम द्या असंच. मी तर सर्वच कोलॅब ॲक्सेप्ट करते, कारण ज्यांची आपण करत नाही ते नाराज होतात. तर मग मी 1-1 आरसाठी सगळ्यांचे कोलॅब ॲक्सेप्ट करत होती, म्हणजे त्यांना पण आणि ते तेवढं प्रेम देत आहेत की व्हिडिओज बनवत आहेत की यार हिचं सॉन्ग आलं आहे. मग आपलं पण काम आहे की त्यांना पण थोडंसं सपोर्ट करणं. मग त्याच्यासाठी मी सुद्धा कोलॅब ॲक्सेप्ट करत होती आणि असंच हँडल करायचं आहे. तर अजून छान छान रील्स बनवा, आम्हाला कोलॅब करा. आतासुद्धा आम्ही कोलॅब ॲक्सेप्ट करतोय. दोघांनाच प्रश्न. शूट लोकेशन खूप सुंदर होते, गावाच्या साईडला वगैरे शूट केलं. तुम्ही किती एन्जॉय केलं त्या लोकेशन? खूप जास्त. आणि त्याच्यात ती कॉस्ट्युम घेऊन हँडल करणं ते खूप मोठी पण गोष्ट आहे. छान वाटत असेल ना, हां. असं ऍक्च्युअल लैलासारखं feel हां, होत असेल. पण ते पावसात जे मेन लेलासारखं जी जी साडी होती ती पावसात हँडल करणं ते मग खूप आणि डिफिकल्ट साडी होतं. डान्स पण केलायस मस्त. हां. तनूने खूप सुंदर डान्स केला. थँक्यू थँक्यू. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? की 7 डेजमध्ये तुम्ही 1 मिलियन केलं आहे, तर आता अजून 10 मिलियन करा आणि खूप सारे रील्स बनवा, भरपूर प्रेम द्या. ज्यांनी कोणी अजून सॉन्ग बघितलं नसेल, लैला मजनू बिग हिट मीडिया मराठी या यूट्यूब चॅनलला जाऊन बघा आणि खूप सारं शेअर करा, प्रेम द्या. येस.